सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगून दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट 2 ने धडक कारवाई केली आहे। हॉटेल जलसा सातपूर परिसरात धारदार कोयता बाळगणाऱ्या एका तरुणास अटक करून 500 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आलाय। आयुक्तालय परिमंडळ 2 हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर व पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हॉटेल जलसा सातपूर येथे लोखंडी धारदार कोयता बाळगून फिरत आहे। ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण यांनी सातपूर बोरा ट्रान्सपोर्ट कंपनी समोर ITI ते स्वारबाबा नगर रोडवर सापळा लावला। संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव लीत हरीश बल्लक वर्ष 19 राहणार मानकर यांचे घरात भाडे करू फुलेनगर पंचवटी नाशिक असे सांगितले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता मिळून आलाय। कोयता पंचसमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांनी भारतीय हत्यार कायदा नियमांतर्गत सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे। आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।